नमस्कार, माझे नाव राधिका तुकाराम गायकवाड. इयत्ता 7वी. शाळेचे नाव लोकसेवा विद्यालय आगोळगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. मी आज तुमच्याशी जलसंधारण काळाची गरज या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे. दुष्काळाची नको असेल आपत्ती, दुष्काळाची नको असेल आपत्ती, तर वेळी जपा जलसंपत्ती, तर वेळी जपा जलसंपत्ती. मित्रांनो, संपूर्ण विश्वसृष्टीत पृथ्वीवरतीच मानवी असते. निसर्गाचे भरपूर देणं लाभलेला पृथ्वी हा आज एकमेव ग्रह आहे. पृथ्वीवर मानवी वस्ती, पशुपक्षी, प्राणी इत्यादींचे वास्तव्य आहे. आणि हे असण्यामागे सूर्यप्रकाश, हवा, अन्न इत्यादी घटकाबरोबर एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी म्हणजे जीवन. जल हे तो कल हे, यावरूनच आपल्याला पाण्याचे महत्त्व लक्षात येते. निसर्गासाठी, सजीवसृष्टीसाठी, आपल्याला जिवंत राहण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे पाणी आपल्याला निसर्गातूनच खूप मोठ्या प्रमाणात आणि मोफत मिळते. म्हणूनच की काय, आपल्याला याची किंमत नाही असे वाटू लागते. आज जगाची लोकसंख्या 800 कोटीच्या आसपास आहे आणि भारताची लोकसंख्या 145 कोटीच्या आसपास आहे. पाण्याचा अनावश्यक वापर कमी करून त्याचा कार्यक्षम वापर करणे म्हणजे जलसंधारण. आज दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पाणी आवश्यक आहे. प्रयोगशाळेत पाणी तयार करून वापरणे हे शक्य आणि व्यवहार्य आहे. म्हणूनच निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर आपले जीवन अवलंबून असते. मी जाता शेवटी एवढे सांगेल की प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काट कसर करा. प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काट कसर करा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.